पुणे येथील युवा महाराष्ट्र फाउंडेशन आयोजित महाराष्ट्र गौरव पुरस्कार 2024 कंधारचे महात्मा फुले प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक दिगंबर ज्ञानोबाजी वाघमारे यांना हा पुरस्कार प्राप्त झालेला आहे. मित्रहो, दिनांक 5 सप्टेंबर 2024 रोजी म्हणजे शिक्षक दिनाच्या निमित्ताने पुणे येथे मोठा कार्यक्रम आयोजित केला होता, परंतु त्यांच्या या काही कारणामुळे त्यांना त्या ठिकाणी जाणं झालं नाही आणि त्यांचा हे पुरस्कार या ठिकाणी पोस्टाच्या माध्यमातून या ठिकाणी आलेला आहे. आणि कंधारचे माजी आमदार ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी भाई गुरुनाथरावजी कुर्डे यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान होत असताना या ठिकाणी सर्व पत्रकार बांधव आणि आमचे मार्गदर्शक प्राध्यापक वैजनाथरावजी कुर्डे साहेब यांच्या समक्ष हस्ते हा पुरस्कार या ठिकाणी प्रदान होत आहे. अत्यानंद होत आहे. आपण केलेल्या क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल व घेतलेले अथक परिश्रम यांची दखल घेऊन आपणास महाराष्ट्र गौरव पुरस्कार 2024 पुरस्काराने सन्मानित करण्यात येत आहे. आपल्या क्षेत्रातील आपले योगदान भविष्यात आणखी प्रभावी आणि याची खात्री आहे होईल याची खात्री आहे. आपल्याला शुभेच्छा. डॉक्टर अविनाश सकुंडे, संस्थापक अध्यक्ष, आणि गणेश विटकर, सरचिटणीस. शाळेचे मुख्याध्यापक दिगंबररावजी वाघमारे यांना मी नाव ऐकूनच होतो, परिचितही होते आणि शाळेमध्ये जसं ते कार्य करतात तसंच इतर सामाजिक कार्यही त्यांचं परिचित आहे. आणि या निमित्तानं महाराष्ट्र गौरव पुरस्कार त्यांना मिळालेला आहे, युवा पुरस्कार. याबद्दल मी त्यांच्या शुभेच्छा देतो. यापुढेही त्यांची प्रगती ही उत्तरोत्तर हो अशीच मी अपेक्षा व्यक्त करतो. जय हिंद. महात्मा फुले प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक, शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक आणि पत्रकारिता क्षेत्रामध्ये आपल्या कार्यकर्तृत्वाने सर्वांना सुपरिचित असलेले दिगंबर ज्ञानोबा वाघमारे सर यांना युवा महाराष्ट्र फाउंडेशन आयोजित महाराष्ट्र गौरव राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान आत्ताच कंधारचे ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी माजी आमदार भाई गुरुनाथरावजी कुर्डे साहेब यांच्या हस्ते टपालाने आलेल्या पुरस्काराचा प्रदान सोहळा आत्ता नुकताच या ठिकाणी पार पडला. या ठिकाणी आमचे मार्गदर्शक प्राध्यापक वैजनाथरावजी कुर्डे सरसुद्धा या ठिकाणी होते. खरं म्हणजे दिगंबरराव वाघमारे सर यांची कार्यशैली या आपल्या पूर्ण मराठवाड्याला खोऱ्याला आता सुपरिचित झालेली आहे. त्यांनी असंच उत्तरोत्तर आपल्या कार्याचा ठसा उमटवत राहावा. आपल्या पाठीशी या ज्येष्ठांचं कायम मार्गदर्शन आणि आशीर्वाद सतत आहे. आपण अशीच उत्तरोत्तर प्रगती करावी अशी या ठिकाणी मी अपेक्षा व्यक्त करतो. आणि मला या ठिकाणी या सोहळ्याला उपस्थित राहण्याचा योग आला त्याबद्दल मी सर्वांचं मनपूर्वक आभार मानतो आणि मी माझे 2 शब्द संपतो. आमचे मार्गदर्शक आदरणीय माजी आमदार भाई गुरुनाथरावजी कुर्डे साहेब यांच्या शुभ हस्ते मला माझ्या सर्व पत्रकार मित्रांच्या उपस्थितीमध्ये युवा महाराष्ट्र फाउंडेशनचा महाराष्ट्र गौरव पुरस्कार 2024 आदरणीय साहेबांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. त्याबद्दल मी सर्वप्रथम त्यांचे आभार व्यक्त करतो. मी ज्या संस्थेमध्ये काम करतो, संत गाडगेबाबा शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय प्राध्यापक DN केंद्रे साहेब, सचिव आदरणीय चेतनभाऊ केंद्रे आणि संचालिका अनुराधा केंद्रे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली महात्मा फुले प्राथमिक शाळा कंधार हे यशस्वी वाटचाल करत आहे. दररोज फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून आमच्या शाळेचे विविध उपक्रम आम्ही आमच्यासह इतरांना दिसावे आणि त्याची प्रेरणा घेऊन इतरही मार्गक्रमण करावे या हेतूने दररोज शाळेमध्ये विविध उपक्रम राबवण्यात येते. आणि तोच उपक्रम चालू असताना दिनांक 4 रोजी मला पुणे येथून आदरणीय विटकर साहेबांचा फोन आला की आपण महात्मा फुले प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक आहात का आणि आपला पत्ता महात्मा फुले असं विचारल्यानंतर मी हो म्हणलो. आपणास शिक्षक दिनाच्या शुभेच्छा असं एवढं बोलणं झालं आणि त्यानंतर मी फोन ठेवून दिला. आणि काल पोस्टातून मला हे टपालाचं मेसेज आला. गुरुन आताच आदरणीय निलेश गायकवाड सर यांच्या हस्ते ओपन झालं आणि मला हा शिक्षक पुरस्कार या ठिकाणी आदरणीय साहेबांनी प्रदान केला. त्याबद्दल मी या संस्थेचे आणि साहेबाचे आणि आमच्या सर्व पत्रकार बांधवाचे आभार व्यक्त करतो आणि थांबतो.